दलित मुस्लिम वस्तीकडे सरपंचांचे दुर्लक्ष. फुटलेल्या भूमिगत गटारामुळे नागरिक हैराण. लासूर स्टेशन येथील दलित मुस्लिम वस्ती असलेल्या वॉर्ड क्रमांक 3 मधील बागवान गल्ली येथे गेल्या अनेक दिवसांपासून भूमिगत गटार फुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या समस्येबाबत अनेक वेळा ग्रामपंचायत, सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रोज या घाणीतून ये-जा करावी लागत असून ड्रेनेज पाईप उघडे असल्यानं पाय घसरून अपघात होण्याचा आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढलाय. नागरिकांचा आरोप आहे की गावातील इतर भागातील कामं तातडीनं केली जातात. उदाहरणार्थ, नुकतेच संपत छाजेड यांनी सोसायटी परिसर या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम अल्पावधीत पूर्ण केले. मात्र दलित मुस्लिम वस्तीतील मूलभूत सुविधांकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांनी तातडीनं गटाराची दुरुस्ती करून परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न तात्काळ सोडून संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारी निश्चित करावी. दैनिक वृत्त टाइम्स, प्रतिनिधी मनोज पोळके.